अमित डोंगरे आज स्कोररच्या गुणलेखकाच्या भूमिकेत सोबत स्थानापन्न आहेत. पहिले षटक संपलंय. 10 धावा. पंच लक्षात असू द्या. पहिला चेंडू बॅट्समनच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मात्र समोर आहे. धोनी त्याला दिलं पॉइंटला कट करून डिक्लेअर झोनला टच होऊन त्या झोन मधून बाहेर आलेला चेंडू आहे. त्यामुळे पंच मुन्ना पठाण यांचा एका धावेचा इशारा आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 1-1-11 एकावर एक बाद 11 धावा. रोहनचा माघारी जाणं, संघाचा आत्मविश्वास पुन्हा कमावणं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी पत्त्यावर पडताना पाहायला मिळत आहेत. त्या गणेशवाडी संघाच्या एक सूर गवसलाय, एक लय आता प्राप्त झाली आहे आणि त्या सुरामध्ये त्या फॉर्म मध्ये जर तुम्ही सातत्य राखलं ना मित्रांनो, तर तुम्हाला हवं असणारे यश समोरच्या दिग्गज संघासमोर अगदी सहजरित्या तुम्ही तुमच्या खिशात घालू शकता. दोन्ही मार्कवर एका विकेटचा मारा करणारा बॉलर प्रकाश एकला आहे. आता मात्र अमित बॉल त्याला दिली दिशा क्षेत्ररक्षक तैनात. जजमेंट चुकलं गेलंय आणि अमितचा हा झेल सोडला जाईल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतात पूर्ण. या 2 धावांनी गोठेकर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. त्याचा मात्र 1-3-13 एकावर 3 एक बाद 13 धावा. एक संघर्ष जो पाहायला पाहिजे, एक संघर्ष जो मिळत असतो बघणं, एक क्रिकेटमध्ये एक खूप परवडीची गोष्ट समजली जाते. त्यावेळेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर नजर होती परंतु जजमेंट चुकलं गेला. यापुढील होणारा सामना कासाराळी विरुद्ध पप्पू 11 धसई संघ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. तो ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला मागच्या चेंडूवर, त्यामुळे थोडंसं यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालं. तर यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघून गेला आणि वाईट. यावेळेला लॉंग फुल टॉस त्याला दिले दिशा लॉंग ऑफच्या रिव्हिजन मध्ये मात्र क्षेत्र मानावं लागेल समाधान. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसवले, धावसंख्या जाऊन पोहोचले. आता मात्र 1-5-15 एक बाद एकावर 5 15 धावा. स्ट्राईकला आहे धोनी. मिस्टर 360 असं नामकरण ओमकार शेटे सर, सन्माननीय ओमकार शेटे सर यांनी ती एक उपाधी दिली आहे गणेश या बॅट्समनला. मिस्टर 360 ऑफ टेनिस क्रिकेट होऊन स्टाईल खेळण्याचा त्याचा सदैव प्रयत्न असतो. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना मात्र खाली राहिलाय, त्यामुळे त्यावर मोठा प्रहार करण्याचे जे मनसुबे होते फलंदाज गणेश याचे ते मनसुबे क्षणात उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतात. 4 चेंडू अजून 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज प्रकाश यानं आणि परिणामस्वरूप 16 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पण आमचे मित्र आम्हाला सांगतात की गोटेकर संघ जेव्हा 4 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये खेळत असतो त्यावेळेस ही सरासरी क्वचित पाहायला मिळते. एक एक्सिलेटरवर पाय दिला गेला असतो, धावा वेगानं वाढवल्या जातात आणि या वेळेला चेंडू निघून जा धावा ती सरासरी पकडली गेली. ज्यावेळेस आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये बातचीत करत होतो की 4 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला वेल पार्टी स्कोर उभारायचा असेल तर कमीत कमी 10-11 ची सरासरी राखावी लागणार आहे. आणि स्वतःच्या संघाला सुस्थितीत न्यायचं असेल, विजयाच्या दिशेनं जर तुम्हाला आत्मविश्वासानं वाटचाल करायची खूप चांगली मानली जाते. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला गेला, पडल्यानंतर खाली राहिलाय. वेगामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू बॅट्समनच्या रडार मध्ये नाही, चेंडू जाऊन शिरावाला यष्टिरक्षकाच्या हातात, परिणामी हा निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोठेकर बी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 1 बाद 20 या धावसंख्येवर.
पहिलं षटक 10 धावांचं, त्यामध्ये एक गडी बाद करण्यात यश आलं ते अमित नावाच्या गोलंदाजाला. दुसरं षटक 10 धावांचं, मात्र या षटकामध्ये कोणताही गडी गमावला नाही तो गोटेगर बी या संघाला. टीम मिटिंग नकोय गणेशवाडी संघ. 20 मिनिटं आहेत तुमची, 12 मिनिटं खर्च झालेत. उरलेल्या 8 मिनिटात तुम्हाला ही 2 षटकं टाकायची आहेत. लास्ट नसतं आपलं ते सगळं नसतं, परत थोडी गेलं सरासरी चालू आहे. समोरच्या संघातले तिकडे दिग्गज गोलंदाज आहे आणि अशा वेळेला जर मात्र आपण आणि तू या संघाला हात खोलण्याची संधी जर दिली, आपल्यावर वरचढ होण्याची संधी दिली, तर हा संघ या संधीचा सुवर्ण संधीचा फायदा होतोय आणि कुठेतरी थोडासा आत्मविश्वास वाटतो. पहिली 2 षटकं प्लॅनिंग नुसार गेले आहेत. किरणशी बातचीत करताना किरणने सांगितलं होतं की आम्हाला 50 धावा जरी मिळाल्या पाठलाग करायला, तर आम्ही यशस्वीरित्या आमच्या जी खोलवरची क्रमवारीची फलंदाजी आहे त्या फलंदाजांच्या जीवावर आम्ही 50 धावा चेस करू शकतो आणि त्या दिशेने वाटचाल आहे. मग अशा वेळेला स्वतः कर्णधार स्वतःवर विश्वास ठेवताना पहिला चेंडू आईला पार करण्याचा प्रयत्न, मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जाईल केरळच्या दिशेनं. क्षेत्रफळ मात्र तैनात. दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी गोटेगर ब म्हणजेच गोटेगर बी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता मात्र 22 या धावसंख्येवर. या षटकातला पुढचा चेंडू कारण बनतोय तो प्रेक्षक स्वतः खेळाडू. चेंडू निघून जाईल सीमा पार. या डावातला, या सामन्यातला, या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातला आजचा हा पहिला षटकार आणि तोही आलाय शहापूरच्या मिस्टर 360 एबीडी कडून, म्हणजेच गणेश उर्फ धोनी याच्या बॅटमधनं. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले आता 28. 2 8 28 धावा. मागापासून मी ज्या सरासरीचं कॅल्क्युलेशन तुमच्या समोर मांडत होतो, गणित मांडत होतो, त्या कॅल्क्युलेशनला आता मात्र छेद कुठेतरी जाताना पाहायला मिळतोय. यावेळेला वेगावर स्वारण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळी करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला दोन्हीला जर बाहेरपासून दूर फिरायचं असेल, आपल्याला मोठ्या फटक्यांपासून वाचायचं असेल, तर ऑफस्टिकच्या बाहेरची जी लाईन आहे ती आपल्यासाठी सेफ आहे असं मानत किरणने लाईन वरत असतो त्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑप्शनच्या बाहेरच्या खूपच लाईनला पाहायला मिळाला. परिणामस्वरूप अधिक सगळ्या धावसंख्या 29. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. ज्या क्षणाला थोडा जरी विलंब फिल्डर मिळाला तर मात्र दोन्ही फलंदाज आपल्या कौशल्याचा वापर करत खेळपट्टीवरच्या स्थितीमध्ये पोहोचताना किती 2 धावा संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 31 धावा. या षटकातला पुढचा चेंडू सुद्धा गणेश स्ट्राईकला आहे. यावेळेला चेंडू होईल आणि या दरम्यान मात्र 2 प्लस मोबाईल अशा इथून या 3 धावा आणि पुढचा चेंडू असे रिफ्री होईल. ते मगापासून पहिले 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं कौतुक करत होतं. या सरासरीला विकेट ठेवून टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आपण गोलंदाजी करत होतात. त्या टार्गेटच्या दिशेने अतिशय उत्तम प्रकारे आपली वाटचाल चालू होती. तर 3रं षटक झालं. स्वतः कर्णधार स्वतःवर विश्वास ठेवत या बॉलिंग मार्कवर सज्ज झाला. चेंडूवर 2 धावा गेल्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर कुठेतरी 10च्या सरासरीने चाललेली धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 34. 3 4 34 या धावसंख्येवर. सुंदर फटकेबाजी दोन्ही पाहायला मिळते. फॉलो करण्याच्या नादात चेंडूचा टप्पाच सुटला. देशभर चढली आहे. चेंडू निघून गेला आहे अतिरिक्त स्वरूपात प्लस बंडी अशा एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावे. धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र आता 1-5-36 या धावसंख्येत आहे. मित्रांनो म्हणतात ना, वेळ आणि खेळ कधी बदलेल माहीत नाही. आणि जर आपल्याला माहितच नाही या दोघांमध्ये कधी बदल होणार आहे, तर मग अशा वेळेला एकच उपाय, एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो. ते पर्याय म्हणजे तुम्ही नेहमी सतत वेळेला
पुन्हा जोशीच्या छोट्या एका धावेसाठी मानावं लागेल समाधान. एखाद्या वेळेला संघाला धावसंख्या पुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र आता या धावसंख्येवर कासाराई संघ आणि पक्षी देसाई संघ या दोन्ही संघाच्या संघटनांनी चौथ्या षटकापर्यंत आपण नाणेफेक चक्रामध्ये कॉमेंटर बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. कासाराई संघाने पक्षी देसाई यावेळेला फुलटो असं मुळाच्या क्षेत्रक्षकाकडे होत मुलांच्या क्षेत्रक्षकाकडे संधी होती. त्या संधीवर मात्र सुरू करण्याच्या ऐवजी केला हा एक मोठा गुन्हा. चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार. निर्धाव चेंडू झाला असता विकेट मिळाली असती दर्पण आलं असतं. शेवटचं षटक चालू होण्या अगोदर नवीन बॅट्समन मैदानात आला असता. या सगळ्या गोष्टींना मात्र तिलांजली दिली गेली आहे. धावसंख्या लावून पोहोचले 41 या धावसंख्या आहे. आता मात्र मुलांच्या मनामध्ये समोरच्या फलंदाजाला आपण कोणत्या प्रकारचा चेंडू टाकावा त्यासोबत गोंधळ हे सगळा संघर्ष पाहायला मिळताना त्यामध्ये रनमध्ये होते मनामध्ये विचारांचं काजूर भाजलं जातं की प्रेक्षकांकडून साथ मिळत नाही. अशा वेळेला एक नैराश्य आपल्या मनामध्ये उत्पन्न होतं. या वेळेला मात सुरेख चेंडू होता त्यावर तितकाच जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अमितच्या माध्यमातून झाला. तो गुजरातकडून होता प्रदीप क्रिकेटच्या मैदानात आपल्या समोर तीन षटकांच्या समाप्तीनंतर गोठेवरती या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1:41 या धावसंख्येवर. पहिले षटक 10 धावा, दुसरे षटक 10 धावा आणि तिसऱ्या षटकात स्वतः कर्णधार किरणच्या या षटकामध्ये तब्बल 21 धावा मात्र वसूल केल्या त्या गोठेगर संघाने. अप्रतिम फलंदाजी आपल्याला आतापर्यंत गणेशच्या माध्यमातून अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघ म्हणून बॅटिंग स्कोर साठी लढत होता. 2 षटके केवळ 10 धावांच्या सरासरीने पुढे निघाली होती. असे एक मोठे षटक या 4 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये अत्यंत गरजेचं असतं. त्यामध्ये 15-16 पेक्षा अधिक धावा जर निघून आल्या तर मग मात्र तुम्ही संघर्षासाठी तयार असता. गोलमार्क बॉलर मोठा खेळाडू आहे. सिंधू इंडिया मोठा दिग्गज प्रतिभा दिली जाते. तीन धावा या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्यासाठी या वेळेला चेंडूमधून वेगाने बदल वेगाचा बदल पाहायला मिळतो. इडलीला जर आपण फास्टर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न जर चुकला आणि तो जर बॅट्समन जॉईंटच्या रडारमध्ये जर आला चेंडू तर मग मात्र त्या चेंडूला किंवा पार पाठवण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज आहे. अशा वेळेला इन्स्विंग करण्याचा प्रयत्न केला जातो. इन्स्विंग करताना चेंडू स्लोवर म्हणून गतीचा कसा असेल सगळ्या गोष्टी तपासल्या जातात बॉलर माध्यमातून. यंगस्टर जे असतात ना त्यांच्याकडे प्रयोग करण्याची एक वेगळी उर्मी असते. या चेंडूला दाखवलंय आसमान. खेळाडू कक्षाला करील सलाम. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. एक अप्रतिम फटका या वेळेला अमितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 50 या धावसंख्येवर. अर्धशतक संघाचं होतंय. सुरेख सुरुवात आजच्या दिवसाची आजच्या सामन्याची गोठेकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. या वेळेला मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं गोठेकर बी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 51 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर मयूर आहे, दडपण असेल, समोर गणेश, अमित जे दोघं आक्रमक फटकेबाजीसाठी या क्रिकेट विश्वाला माहीत असणारं नाव आहे. आणि अशा फलंदाजांसमोर आपण गोलंदाजी करतोय. मित्रांनो म्हणतात ना तुमच्याकडे व्हेरिएशन्स असतील, शस्त्र असतील, अस्त्र असतील, पण तुमच्याकडे गोलंदाजीवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. कौतुक करावं लागेल मयूरचं ज्यानं धोनीला या षटकामध्ये अक्षरशः खेळवलंय. मोठे फटके खेळण्याची संधी धोनीला उपलब्ध करून दिली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार जरी या षटकामध्ये आला असला, महागडं षटक जरी असलं तरी मात्र खुश केलंय.
मन जिंकलेत या गोलंदाजानं. अमित आहे स्ट्राईकला. यावेळेला आखून टप्प्याचा चेंडू पुल केलाय, चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखी एक खणखणीत SM षटकार. या 6 धावा निश्चित संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 58. 5वर 8, 1 बाद 58 धावा. या डावातला या 4थ्या षटकातला हा शेवटचा चेंडू टाकला जाईल पुन्हा मयूर कडून. 41 धावा होत्या आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात बॉलर मयूरनं. आणि या षटकामध्ये आलेले दोनही षटकार हे अमितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला गणेश खेळतोय वैयक्तिक 26 या धावसंख्येवर आणि अमित खेळतोय वैयक्तिक 24 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजी. यावेळेला पुन्हा कर्णधार किरण याच्याकडून होईल चुकी. चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. सीमा पार चौकार. पहिला डाव समाप्त झाला. कासाराळी संघ आणि पप्पू इलेव्हन धसई संघ. कासाराळी संघ आणि पप्पू इलेव्हन धसई संघ. कासाराळी संघाचा कर्णधार इथं हजर झाला आहे. पप्पू इलेव्हन धसई संघ आपल्या संघ नायकानं लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. चोवीस चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गोठेकर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 62 धावा आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या 63 धावा. आणि आता मात्र कर्णधार रोहनने मगाशी एक शब्द दिला होता. आमचे प्रिय मित्र, आमचे लाडके व्यक्तिमत्व दद्दूभाई म्हणजेच यश. तर धसई संघाचे संघनायक मेंटर आमचे परम मित्र शहापूरचा युवराज सिंग, टेनिस क्रिकेट विश्वामधला दबंग फलंदाज मुस्तफा शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. मग कर्णधार रोहन नाणेफेकीच्या वेळेला बातचीत करताना सांगितलं होतं की आम्ही जर समोरचा संघ 50 धावा करणं सोपा आणि सहज आव्हान मानत असेल तर आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि याच 4 षटकांमध्ये 62 धावा उभारून कर्णधाराला आपल्या फलंदाजांवर किती आत्मविश्वास आहे, स्वतःच्या संघातील सहकार्यांवर किती विश्वास आहे, किती भरोसा आहे, हे सगळं मात्र प्रदर्शन आपल्याला दिसतोय. कर्णधारानं शब्द दिला 60+ जायचं आहे आणि मग विकेट जावो समोरचा गोलंदाज कसाही असो आम्हाला 60+ रन करायच्याच आहेत. आणि या सगळ्या गोष्टी या वेळेला स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या मात्र 24 चेंडूमध्ये 63 धावांचं असेल आव्हान. एक मोठं टार्गेट सेट केलं गेलंय. गोटेगर बी संघानं गणेशवाडी या संघाच्या समोर चोवीस चेंडू आणि 63 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी गणेशवाडी या संघाकडून फलंदाजीसाठी येथील बॅट्समन रोहित आणि नवल. तत्पूर्वी आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टास्क बॉक्स मध्ये, जिथे आजचे मान्यवर असतील निलेशजी बांगर आणि माझ्यासोबत असतील दोनही कर्णधार पप्पू इलेव्हन दसई संघ मुस्तफा शेख आणि त्याचबरोबर कासाराळी संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कौल हे नाणं जे आहे आपल्याला सन्माननीय माळ्यामामा यांच्याकडून प्राप्त झालेलं नाणं, हे सगळ्या गोष्टी आज आपण ज्या ग्लॅमर म्हणतो ना, एक पॅशन आली आहे क्रिकेटमध्ये आणि पॅशन सोबत प्रत्येकाच्या तीव्र इच्छेसोबत एक फॅशन देखील आपण पाहायला मिळतोय. याच अट्रॅक्टिव्ह नाण्यासोबत, आकर्षक नाण्यासोबत आपण नाणेफेकी करतोय.
कॉल होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कासाराई संघ. मी दोन्ही संघ नायकांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचे टॉस्का बॉक्स मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा बोलण्याच्या अगोदर कासाराई संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकला आहात, प्रथम निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग एक न्यूज येते, कासाराई संघ नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय आणि समोरच्या पप्पूलन दसई या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारित केले जात आहे. समोरचा संघ दिग्गज आहे. तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये एक स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव कोरलं गेलं. अशा वेळेला त्यांना प्रथम फलंदाजी देताना आणि तुम्ही स्वतः गोलंदाजी करताना टार्गेट काय असेल मनामध्ये? 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि या 4 षटकामध्ये दसई संघाला कितपत रोखण्यासाठी आपण त्या निर्धारानं आणि त्या इराद्यानं आम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहात? आम्ही 35 ते 40 धावांपर्यंत त्यांचा रोखण्याचा प्रयत्न करू. 40च्या आसपास दसई संघाला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्यांदा सगळ्या दोघांनी शुभेच्छा देतोय. मी मुस्तफा शेख यांच्याकडे वळतोय. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला माहिती आहे की नॉकआउटची मॅच आहे. विजय पुढच्या फेरीत, पराभव घरचा रस्ता. आणि अशा वेळेला तुम्हाला पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय दिला गेलाय. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता आणि या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवल्या जातील? आम्ही फर्स्ट फिल्डिंगच केली असती, कारण की फिल्डिंग आमचं स्ट्रॉंग झोन आहे. बघूया, बॅटिंग आली आहे, चांगलं करायचा प्रयत्न करू. आणि पप्पू विलन पुन्हा एकदा कमबॅक करते. थोडासा प्रेशर असेल आमच्या टीमवर. आज या वर्षीच्या हंगामात आम्ही पहिल्यांदाच पप्पू विलन संघ आमचा उतरवला आहे. माझ्या टीमचा मला खूप रिस्पेक्ट आहे. तशी आमची दसईची सगळ्या टीम्सच चांगल्या आहेत. आम्ही आमचा खेळ दाखवायचा प्रयत्न करू. दोन्ही कर्णधारांना आणि पर्यायानं दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पप्पू विलन संघ पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या रंगात आणि त्याच जुन्या ढंगात आपल्याला पाहायला मिळेल या क्रिकेटमध्ये, या क्रिकेटच्या पटलावर. दोनही संघाच्या संघ नायकांना खूप खूप शुभेच्छा. वळूयात चालू असलेल्या सामन्याकडे जो रंगतोय गोटेगर बी विरुद्ध गणेशवाडी. 24 चेंडू 63 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ. आतिश भांडे यावेळेस बॉलिंग मार्कवर स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेत. लेफ्ट ऑन द विकेट. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात धोनी, मात्र चेंडू निघून जाईल. वन बाउंड, सीमा पार चौकार. 3 चेंडू 6 धावांपर्यंत मजल मारली आहे ती गणेशवाडी संघानं. यावेळी या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करायचं कठीण वाटणारं लक्ष सोपं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केला जातोय. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक आपली चपळता दाखवताना कुठेतरी गलती करताना या 2 धावा मात्र काही रोखू शकला नाहीये गोटेगर बी संघ गणेशवाडीच्या फलंदाजांना. शहापुरातील तमाम शिवसैनिकांचा बुलंद आवाज, धर्मवीरांचे निष्ठावान आणि तितकेच कट्टर शिवसैनिक, आम्हा सगळ्यांचे आदर्श स्थान, आधारस्तंभ, शहापूर नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, साई स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब यांचे इथं झालं आहे आगमन. साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक भगवं स्वागत. या वेळेला वाईड यॉर्कर, त्यावर बॅट्समन अचंबित झालाय, परंतु यष्टीरक्षकाकडून होते चूक. चेंडू निघून जाईल. घोषित क्षेत्रात धाव मिळेल 1. एका धावेनं संघाची धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवर. यावेळेस अलॉंग द कार्पेट पुन्हा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ओमकार. 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गणेशवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 10 या धावसंख्येवर. जी सुरुवात गणेशवाडी संघाच्या फलंदाजाकडून झाली होती, गोटेगर संघाच्या फलंदाजाकडून झाली होती, तीच सुरुवात त्याच पावलांवर पाऊल ठेवत पहिल्या षटकात 10 धावा वसूल केल्या गेल्यात त्या गणेशवाडीच्या रोहित आणि नवल या जोडीनं. नंतर 4 षटकांचं फॉर्मॅट आहे. पहिल्या षटकामध्ये जे स्लॉगचं षटक आहे, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आहे, त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न करा, जमा करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून पुढच्या उर्वरित 18 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागणार नाही. एक सोपं गणित तुमच्या समोर उभं थाटलं जाईल. पण हाच प्रयत्न करत असताना 10ची सरासरी ही मात्र या फॉर्मॅटमध्ये एक साधी, सरळ आणि माफक मानले जाते असं मला तरी वाटतं. या षटकामध्ये आपण 10 धावा खर्च होताना पाहिल्या. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल प्रीतम जोशी.
एक वेगळा अँगल, एक वेगळी स्टाईल आणि अप्रतिम गोलंदाजीवरचं नियंत्रण, कंट्रोल. यावेळेला बॅट्समनला स्टेप आउट करताना पाहिलं, वाईड यॉर्करचा केला गेला प्रयत्न, मात्र टप्पा चुकीचा दिशा भरकटली गेली आणि पंच मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून मात्र आहे वाईडचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात सुरुवात केली जाते गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून. आणि अशा वेळेला जर आपल्याला या 63 धावा डिफेन्स करताना हे लक्ष तुमच्यासाठी सोपं आणि समोरच्यासाठी कठीण वाटत असेल तर मग मात्र मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. इथं अनिश्चितता का मानली जाते याचं उत्तर कामेश हजारे, कासारही संघाचा कर्णधार. आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कामेश, चांगली फलंदाजी करत होता. या वेळेला रोहित मात्र माघारी परते. काय या गोलंदाजाची दखल घेतली जाते, काय या गोलंदाजाचं एवढं कौतुक केलं जातं, काय या गोलंदाजाला गोठेकर बी संघ आपली स्ट्रेंथ मानतो, या सगळ्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं प्रीतमच्या माध्यमातून. पाहिलं गेलं एक नॅचरल अँगल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. म्हणून प्रीतम यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. बॅट्समन लेफ्ट हँडेड आहे आणि या वेळेला प्रीतमला दाखवले आसमान आतिश, तिथे मात्र सज्ज होतीये चुकी. चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. आणि या 4 धावांनिशी आता मात्र गणेशवाडी संघाला एक ऑक्सिजन प्राप्त झालं, एक संजीवनी प्राप्त झाली आहे. आपल्याकडे देखील त्या ताकदीचे फलंदाज आहेत जे गोटेकर बी या संघाला फाईट देऊ शकतात, संघर्ष करू शकतात आणि त्यांनी केलेलं उभं केलेलं आव्हान मात्र आपण पार करू शकतो. याचे एक वेगळे आत्मविश्वास आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतो गणेशवाडी या संघामध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. या 2 चेंडूवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येपर्यंत. नव्याने आलेला बॅट्समन अमित डगआउट मधून पेबिलियन मधून सेट होऊन आलाय. आल्या प्रीतम सारख्या दिग्गज गोलंदाजावर तुटून पडलाय. या वेळेला पुन्हा आपल्या फलंदाजीचा दाखवला जाईल एक क्लास. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. देखना हा एक चौकार. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 19-19. एकावर 9-19 धावा. आता मात्र कर्णधार रोहन याला विचार करावा लागेल. 63 धावा जरी तुमच्याकडे डिफेन्ससाठी असल्या तरी त्याची सुरुवात करताना मात्र एक सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण अजूनही या षटकातले 3 चेंडू आहेत. 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 9 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा धाव फलकावर जमवण्यात गणेशवाडी संघाला आलेलं यश कदाचित गोटेकर बी या संघाला डोकेदुखी ठरू शकते. पुन्हा होता अमित सज्ज. 2 चेंडू 8 धावांचा खेळ. या वेळेला लेफ्टून राऊंड विकेटचा मारा करताना मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू काढला गेला लेफ्ट हँड बॅट्समन साठी. रडार मध्ये चेंडू आला नाही. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. एक आता मात्र प्रीतमला पुन्हा एक आत्मविश्वास परत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा वेळेला प्रीतम एक नावाजलेला गोलंदाज आहे, त्याला माहित आहे अपयशानंतर यश कसं मिळवायचं असतं. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर हलकीची एक धाव काढण्याचा प्रयत्न झाला गेला. रनआउट डायरेक्ट हिट आणि पंच समीर अधिकारी सर यांचा बादचा इशारा. नवल मात्र धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही एक चेंडू आहे शिल्लक. बॅटिंग मार्कवर जाईल प्रकाश. सुरुवात झाली होती 19 धावा धाव फलकावर आहे. 2 चेंडू तुमच्या हातामध्ये होते या षटकामध्ये. या 3 चेंडूवर जर या षटकामध्ये 6 ते 7 धावा जरी निघाल्या असत्या तरी पुढच्या 12 चेंडूमध्ये तुमचा वाढलेला आत्मविश्वास, तुमचं एक जे अवघड गणित वाटतंय त्या गणितालाही सोपं करण्याची एक वेगळी क्षमता बाळगणारा होता. परंतु तुर्तास तरी 2 गडी बाद 19 या धावसंख्येवर स्थिरावलाय तो संघ गणेशवाडी. प्रकाश जाईल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राहील तो मात्र अमित. मी तर असं म्हणेल की अमितला जास्तीत जास्त स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. त्याला माहित आहे कोणत्या कोपऱ्यामध्ये खेळायचं आहे, कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळायचं आहे, कोणत्या साईडला जर आपण खेळलो
तर गोलंदाजावर आपण दडपण टाकू शकतो. या षटकातला शेवटचा चेंडू, वेळेला सुंदर लाईन, लेफ्ट आर्म ओ द विकेटचा मारा. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. एक वाईड म्हणून लिव्ह केलेला बॅट्समन नाही, मात्र या वेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गणेशवाडी या संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, ती मात्र 19 धावा. म्हणजे चेंडू झालेत 12. मी 9वा चेंडू या डावामधला ज्यावेळी समाप्त झाला, पूर्ण झाला, त्या 9व्या चेंडूवरच मी म्हटलं होतं की 9 चेंडूमध्ये 19 धावा गणेशवाडीच्या फलकावर आहेत. आणि आता 12वा चेंडू संपलाय, दुसरं षटक समाप्त झालंय, तरी मला घोषणा करताना सांगावं लागतंय की संघाची धावसंख्या ही आहे 19. सुंदर 3 चेंडू, 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले बॉलर प्रीतम जोशी याच्या माध्यमातून. मी पुन्हा सांगू इच्छितो की काय या बॉलरला गोटेकर संघ आपल्या बॉलिंग साईडची स्ट्रेंथ समजतो याचं उदाहरण त्याने दिलं गेलंय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, आयुष्य हे मगरी सारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना, तेव्हाच हालचाल करायची असते. आणि जर तुम्हाला टायमिंग साधता आलं तर तुम्हाला यशाचं गमक आपल्या कवेत, आपल्या मुठीत घेता आलं. यावेळेला स्ट्रायकिंग इनला आहे अमित. मी मगाशीच म्हटलं होतं अमितला जास्तीत जास्त स्ट्राईक असली पाहिजे. बॉलिंग मार्कवर ओमकार, पहिला चेंडू. यावेळेला ओमकारच्या चेंडूला मात्र आसमान दाखवण्याच्या प्रयत्नात चेंडूनं गाठली आहे उंची. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सुरेख झेल, वेल जजमेंट. चेंडू पर्यंत ठेवलेली नजर शेवटपर्यंत टिकून राहिली आणि 2 चौकार मारणारा मागच्या षटकातला बादशाह अमित माघारी परतताना. यावेळेला स्वतः कर्णधार किरण येईल, ज्यानं गोलंदाजीमध्ये संघाला बॅकफुटवर ढकललं ते म्हणजे किरण आणि मयूर. जवळपास दोघांनी 12 चेंडू 42 धावा दिल्या गेल्या. यावेळेला किरण नॉन स्ट्राईकला, प्रकाश स्ट्राईकला. 63 धावांचा आहे लक्ष्य. अजूनही 44 धावांची आहे गरज. ती 11 चेंडू आणि 44 धावा. 11 चेंडू 44 धावा काहीच कठीण असं आव्हान आहे मित्रांनो. परंतु याच मैदानावर आपण 6 चेंडू 29 पाठलाग होताना पाहिले, 6 चेंडू 24चा पाठलाग होताना पाहिले. 11 चेंडू 44 आहेत. या 5 चेंडूवर किती धावा येतील हे बघणं रंजक. अगोदर डप्प्याचा चेंडू पडल्यानंतर निघाला बाहेर. बॅट्समनच्या रडार पासून मात्र चेंडू राहिलाय दूर. या वेळेला दुसरी धाव जी सहजरित्या पूर्ण झाली असती, परंतु लक्ष म्हणतात ना क्रिकेटमध्ये खेळताना ऑनफिल्ड तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती मजबूत आहे, किती परफेक्ट आहे, यावर सगळं यश अपयश अवलंबून असतं. बॅट्समन कॉल आहे का? ओके, पंचांचा सॉफ्ट डिसिजन आहे. बॅट्समन इज आउट. बॅट्समन त्यावर रिव्ह्यू मागवला. जर तुम्ही रिव्ह्यू गमावला तर पुढच्या 10 चेंडू मध्ये तुम्हाला कसलाच रिव्ह्यू घेता येणार नाही. तुमच्या बॅटचं आणि लाईनचं अंतर कन्याकुमारी ते ठेरी आपल्या नाशिकच्या नदी किनारी, त्यामुळे तुम्हाला परतावं लागेल माघारी. ओमकार सुंदर गोलंदाजी करताना तिसरं षटक घेऊन हाताळतोय. 2 चेंडू सलग 2 गडी बाद करण्यात यश आलंय. म्हणजे 1 चेंडू कॅचच्या स्वरूपात, 1 गडी स्वतः गोलंदाजीवर झेलच्या स्वरूपात बाद झाला. दुसऱ्या गडी यावेळेला मात्र धाव बाद होताना पाहायला मिळतोय. एक आता समीकरण पुन्हा बदललं जाईल, पुन्हा कठीण होईल. आतापर्यंत 5 चेंडू डॉट निघालेत या डावामध्ये सलग. मागच्या षटकातले 3 आणि या षटकातले 2. यावेळेला पुन्हा तीच लाईन पकडण्याचा प्रयत्न केला गेला उमेच्या माध्यमातून, मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा हा खूपच चेंडू, त्यामुळे पंचमुन्ना पठाण यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात आता मात्र संघाचा धावफलक हलताना आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचेल ते मात्र 21 या धावसंख्येवर. या वेळेला पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर लेग ब्रेकचा वापर केला जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग केली जाते. कुठेतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न आपल्याला ओमकारच्या माध्यमातून, ओमीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा या अतिरिक्त स्वरूपात एका धावेनं भर पडेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. 22 धावा. या वेळेला बॅट अँड बॉलचा एक गुड कनेक्ट पाहायला मिळाला.
चेंडूला दाखवलं आसमान, चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, ती मात्र 28, 2 8, 28 या धावसंख्येवर. विनायकच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास दाखवणारा एक षटकार हमखास येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता मात्र दडपण असेल, कारण 63 धावा करायच्या आहेत अजूनही. जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे. चेंडू झाले ते 3, अजूनही 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. 400चा स्ट्राईक रेट आहे. एक सरासरी जर आपण पाहिली तर 24च्या सरासरीने या धावा पाहिजेत. आणि अशा वेळेला मात्र चाणाक्ष गोलंदाजी, यावेळेला उमी आपला डोक्याचा चांगला वापर करतोय. बॅट्समनला स्टेप आउट होताना पाहिलं, चेंडू बॅकहँडचा वापर केला गेला, पडल्यानंतर चेंडू बाहेर काढला आणि मात्र फलंदाज आपल्या रडार मध्ये चेंडूला काही घेऊ शकला नाही. एक सुंदर सुरेख असा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अजून 2 चेंडू आहेत शिल्लक. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता. या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले ना तर शेवटचा षटक अप्रतिम होईल. पुन्हा एक रूम तयार केली जाते. मिडलचा गार्ड घेऊन खेळणारा हा बॅट्समन चेंडू रिलीज व्हायच्या अगोदर 3ही स्टंप ओपन करतोय. त्यानंतर एक चांगला स्वतःला एक रूम क्रिएट करून फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळेला बॉलर मात्र बॅकहँडचा वापर करत मिडल स्टंपवर चेंडू पिच करून तो बाहेर काढतोय. बॅट्समन राहतोय दूर. हे द्वंद्व पाहायला मिळतं. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. एक सुंदर सुरेख अप्रतिम झेल परतावं लागेल पुन्हा माघारी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गणेशवाडी या संघाची धावसंख्या होईल ती मात्र 28 धावा. आता जिंकण्याकरता शेवटच्या या 6 चेंडूमध्ये, शेवटच्या या षटकामध्ये 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असताना 6 चेंडू 35 धावा स्वतः कर्णधार रोहन. मात्र या वेळेला मिस टाइम शॉट स्वतः यष्टीरक्षक ओमकार तिथे मात्र आहे सज्ज. पहिल्या चेंडूवर कर्णधाराच्या या गोलंदाजीवर पहिला झटका बसलाय. या षटकातल्या पहिल्या चेंडूवरचा हा झटका गडी बाद झाले आतापर्यंत गणेशवाडी संघाचे. सहा गडी बाद. संघाची धावसंख्या 28, 5 चेंडू 35 धावांची गरज. सुंदर खेळ आपल्याला गोटेकर संघाकडून पाहायला मिळतो. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यावरही फटका खेळण्याचा मोह मात्र फलंदाज बघत होता. वाईट स्वरूपात 1 धाव आणि अतिरिक्त स्वरूपात 1 अशा 1+1 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 30 या धावसंख्येवर. यावेळेला पुन्हा घोषित क्षेत्रात चेंडू जात होता, मात्र स्वतः यष्टीरक्षक अतिशय उत्तम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. दसई संघाचं इथे आगमन झालंय. मुस्तफा शेख, अख्तर भाई, कार्तिक, मिर्झा, विकास, अनिलजी, किरणला मात्र लागेल. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. सहज येता या सामन्यावर आपली पकड मात्र मजबूत केले. एक देखणा फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. आणि या 4 धावा निश्चित संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 35 या धावसंख्येवर. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोटेकर संघ जो नेहमी आपली एक सुंदर खेळी करताना पाहायला मिळतोय. अंदाज घेतला गेला, चेंडू पडल्यानंतर आपल्याला या फील्डमध्ये आउटफील्ड मध्ये जो एक एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय, त्यामुळे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक
2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 39-39 वर पोहोचली. शेवटचा चेंडू विजय दूर गेलाय. मग करा 2 बॉल बाकी आहेत अजून 2 चेंडू. 5वा चेंडू असेल रोहनच्या गोलंदाजीवरचा. सुंदर कमबॅक. या डावातला या सामन्यातला शेवटचा चेंडू. 63 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली, परंतु तितकी सुरेख गोलंदाजी केली गेली ती गोटेकर संघाकडून. कुठे कमबॅक करायचं, कुठे लढायचं, या सगळ्या गोष्टी गोटेकर संघाला अवगत असल्यामुळे समोरच्या संघावर सहजरित्या वर्चस्व गाजवलं. शेवटचा चेंडू वनडी आणि सहजरित्या गोटेकर बी संघ विजय करतो संपादित आणि पोचतोय पुढच्या फेरीत. मनापासून अभिनंदन. गोटेकर संघ आपण कुठेही जायचं नाहीये, आपण मैदानावरच उपस्थित राहायचंय, कारण